बालिकेनं सांगितलं कांबळेनं, एकच वाक्य पुरेसं आहे की एका छोट्या बालिकेला ही गोष्ट कळते तर मांगाच्या प्रत्येक माणसाला कळली पाहिजे. वर्ण निर्माण झाले, एक शुद्ध वर्ण आणि एक उच्च वर्ण. तर आपण प्रॉमिस टू यू ऑल नेक्स्ट इयर ऑल्सो वी विल ऑर्गनाइज प्रोग्राम. अडकून येऊ नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहत राहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त व्याख्यानमालेचे घेण्यात आले 12 कार्यक्रम. 30 ऑगस्ट 2020 रोजी पहिले व्याख्यान बळीरामपूर येथे लहुजी साळवे सभागृहात घेण्यात आले. तर 12वे व्याख्यान व व्याख्यानमालेचा समारोप रुबी हॉटेल सिडको येथे 31 ऑगस्ट 2021 रोजी झाला. विषय होता आंबेडकरी चळवळीची वाटचाल गुलामीकडे की स्वाभिमानाकडे. व्याख्यान प्रबोधनकार तुकाराम टोंपे यांनी दिले. तर या कार्यक्रमासाठी परिश्रम पांडुरंग आंबटवार, संदीप गायकवाड, अरुण मोरे, इरबाजी सूर्यवंशी यांनी घेतले. वर्षभरातील या सर्व कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे फोर्सचे पदाधिकारी अरुणाताई बाबळे, भाग्यश्री करंदीकर, बाबू शिंदे, नामदेव झुंजारे, बालाजी ननुरे, आनंदा इबितवार, राजहंस किन्नीकर, कृष्णा बाबळे. वर्षभर वेळोवेळी प्राचार्य डॉक्टर SP घुंगरवार, विलास वाघमारे, GK सोमवारे, RJ वाघमारे, MR मोरे, SR गुंडाळे, डॉक्टर आडे, मुरलीधर कांबळे, बालाजी बोईवारे, मनीषाताई शिंदे, नारायण राजपेटे, अशोक मल्हारे आदींनी मार्गदर्शन केले.
जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे करू लागले. गोडी होती मदाची जोवर मलटकत होते आबाळा परी. अर्क संपताच सारे पळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले. फुले भीम अण्णाभाऊ जन्मास आले म्हणून हे सन्मानाचं वैभव कमवलो आम्ही, सन्मानाचं वैभव कमवलो आम्ही. बंधनो, फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ चळवळीचा कार्यकर्ता आम्ही प्रत्येक जण कोणी शासकीय अधिकारी असेल, कर्मचारी असेल, त्यांनी त्यांच्या माध्यमातून या चळवळीचं काम करतात. कोणी राजकीय कार्य समाजासाठी झटतात, समाजासाठी जरी होईल माझा अंत झटतात, समाजासाठी जरी होईल माझा अंत. सरकारी गर्जना देणाऱ्या ओठापासून, ओठातल्या आतल्या कल्ल्यातून, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून, नांदेडच्या मातीच्या कणाकणातून, इतिहासाच्या पानापानातून, तुमच्यासारख्या सर्वांच्या परिवर्तनवादी मनामनातून, काळजाच्या आतल्या खणातून घोड्यालाही लाजवील असा त्या फकीराच्या, वाड्यालाही लाजवील असा त्या फकीराच्या घोड्याचा वेग होता. त्याच्या वेगासारखा, त्याच्या लखलखत्या तलवारीसारखा या महापुरुषांनी ज्या ठिकाणी विषमतेचे घाव फेरले त्या वाटेगावच्या पवित्र पावन भूमीपर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा थँक्यू. आजही त्या मातीचे करू नका बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती अकायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. डोळ्यात रुतलेली, हात उंचावून आत निरोप देणारी मैना आणि अशा महिनेला सोडून मुंबईच्या बेकारीत भर घालायला आलेला कामगार, त्यांची व्यथा मानणारे साहित्यरत्न, साहित्य सम्राट, साहित्य शिरोमणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना प्रणाम करते व माझे 2 शब्द बोलते. तर एके ठिकाणी गालिब सांगून गेला आहे की जिस गांव में बारिश नहीं होती वहाँ की फसलें खराब होती है, जिस गांव में बारिश नहीं होती वहाँ की फसलें खराब होती है, और जिस समाज को अपना इतिहास पता नहीं उस समाज की नस्लें बकाल होती है. म्हणून आपल्याला आपला इतिहास माहिती झाला पाहिजे, आपल्या पोरांना तो सांगला पाहिजे काय आहे आपला इतिहास, आपण कोणाचे पूर्वज आहोत, आपलं बापजादे कोण आहेत. तर महात्मा गांधी म्हणतात की माझे राजकीय गुरु टिळक आहेत. महात्मा गांधी म्हणतात माझे राजकीय गुरु टिळक आहेत व टिळकांचे गुरु हे वस्ताद लहुजी साळवे आहेत व आपण त्यांचा वारसा आहोत हे आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे. अरे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महात्मा ज्योतिराव फुले हे माझे गुरु होते व महात्मा ज्योतिराव फुलेंचे गुरु हे आपले बाप वस्ताद लहुजी साळवे होते, त्यांचे आपण वारसदार आहोत, हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीमध्ये स्वराज्य निर्माण केलं. त्यांनी स्वराज्य केवळ मराठ्यांसाठी नाही तर साळी, माळी, कोळी, चांभार, कुंभार, मुसलमान, मांग, महार या सर्व जातीच्या लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. पुढे पेशवाई आली व पेशवाईने आपल्याला सांगितलं की प्राचीन काळामध्ये वर्णभेद झाले व त्यामधून 2 वर्ण निर्माण झाले, एक शुद्र वर्ण आणि एक उच्च वर्ण. तर दोनच ओळीतून आपल्याला लक्षात येतं की अण्णाभाऊंचं साहित्य, हे साहित्य त्यांना काय करायला लावलं. अण्णाभाऊ साहित्याने, अण्णाभाऊच्या साहित्याने जग रान कसं पेटवलेलं आहे. अण्णाभाऊच्या साहित्यांना कोणत्या सरस्वती प्रकाशन किंवा त्या सरस्वती पुरस्काराची अपेक्षा नव्हती. साहित्य अकादमीची अकादमीची पुरस्काराची धैर्य मांडण्यासाठी या साहित्यातून आपल्या समोर हे आपल्याला रानवारा साहित्यातून त्याने पेटवलेला आहे. आणि मी मला म्हणायची मग पेटून काय करायचं, साध्य काय करायचं, पेटवलं. अण्णाभाऊ साठे हे रान हे श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या उपेक्षेसाठी साहित्यातून मांडलेलं आहे. अण्णाभाऊ साठ्यांचं स्मारक या देशात झालं नाही, या राज्यात झालं नाही का? फक्त समाजाला गुलाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणच्या राजकीय पक्षाने केलेला. पण अण्णाभाऊ साठेंना न्याय देण्याचं काम मान्यवर साहेब काळशीरामजी यांनी केलं. आणि ज्यावेळेस स्वतः काळशीरामजी साहेब वाटेगावला गेले त्यावेळेस त्यांनी 20 लाख रुपयाचं घर बांधून त्यांचं स्मारक त्या ठिकाणी उभे केलं. खऱ्या अर्थानं या देशामध्ये एक दलिताला न्याय देऊ शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेला. विचार केला पाहिजे की अन्याय, अत्याचार हे देशातील शूद्र अतिशूद्रावरच का होतात.
या देशात अन्याय अत्याचार उच्चवर्णीयावर का होत नाही आहे? तो पहिला इंजिनियर आहे. पण आम्ही आमच्या समाजाचं कौतुक करत नाही. आमच्या समाजाकडं या ठिकाणची जी समाज व्यवस्था आहे ती अत्यंत नीच वृत्तीनं पाहत आहे. यासाठी आम्हाला संघटित होण्याची गरज आहे. सर, गोंगरवार सरांना मी सांगू इच्छित की इथं काही समाजाचा फार मोठा कार्यक्रम आहे, मातंग समाजाविषयी फार मोठं प्रेम आहे असं नाही घडलं सर. इथं आलेला प्रत्येक माणूस कष्टानं स्वतः कार्यकर्ता म्हणून अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचं हे यश आहे. आणि म्हणून सांगतोय की ही दृष्टी आपल्याला आली पाहिजे. कुठली? त्या बालिकेनं सांगितलं कांबळेनं की अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स या संघटनेच्या माध्यमातून महिलांना सन्मान देण्याचं काम मात्र समाजामध्ये सुरू झालेलं आहे. एकच वाक्य पुरेसं आहे की एका छोट्या बालिकेला ही गोष्ट कळते तर मांगाच्या प्रत्येक माणसाला कळली पाहिजे. माझ्या संदर्भात जरी गोंगरवार सरांनी बोलले, परंतु ही गोष्ट देखील मातंग समाजाच्या लोकांना कळली पाहिजे की वर्तमानपत्रामध्ये माझं कधीच नाव येत नाही. कुठलं बॅनर असेल तर त्याच्यावर माझा फोटो येत नाही. मला गरज देखील नाही, मी माझ्यासाठी नाही सांगत. परंतु गोंगरवार सरांनी बोललेले शब्द आहेत याचा मातंग समाजाच्या माणसांनी विचार केला पाहिजे. सांगितलं पाहिजे की अरे हा माणूस किंवा दुसरा माणूस याच्यामध्ये तफावत निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. सरांनी सांगितलं की पैसेवाल्या माणसांची घरं कुठं आहेत वागणाऱ्याला माहिती नाही, परंतु समाजातल्या गरीब माणसाचं घर कुठं आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न केला. की दृष्टी समाजाच्या लोकांना आली पाहिजे. आणि लोक सांगतात समाज बदलत नाही. का नाही बदलत? इथं सोपान नकुले आलेले आहेत, त्यांना सर विचारू शकता. सिडको मध्ये 8 मार्चला महिला परिषद घेतली आपण कोरोनाच्या आधी आणि नंतर 20 मार्चला कोरोनाचं लॉकडाऊन लागलं. माया भजरे एक वाक्य आहेत, त्यांना बोलवलं कार्यक्रमाला. असेच लोक आले आणि संध्याकाळी कार्यक्रम संपल्यावर मी सोपान नकुलेला फोन केला की कार्यक्रमाच्या संदर्भात मला काही प्रतिक्रिया अभिप्रेत होत्या. त्या माणसानं सांगितलं सर इमानदारीनं त्या दिवशी शिमगा आहे आणि लेकरांना हार घेण्यासाठी आणि हार आमचा कार्यक्रम ऐकण्यासाठी मी आलो. आणि माया बाजूच्या कार्यक्रमामध्ये बोललं की शिमगा सण आमच्या कशा पद्धतीने आमचा खेळ केलेला आहे, आमच्या महिलेचा त्रास केलेला आहे आणि तिचा त्या त्रासाचा आनंदोत्सव साजरा करायला कसं या देशातल्या लोकांना भाग पाडले. आणि एवढा वाईट दिवस आहे. एक महिला माझ्या समाजासाठी बोलते आणि त्यांनी लेकराला हार न देता त्यांनी हा विचार स्वीकारलेला आहे. त्या दिवशीपासून त्यांनी शिमग्याला लेकरांना हरण्याचं बंद केलं. माणसं बदलू शकतात अशा अनेक उदाहरणं आहेत. आपल्याला माहिती असेल करंदीकर मॅडम आहे त्या ठिकाणी एप्रिल मध्ये प्रोग्राम होता की माणसं जिद्दी असली पाहिजेत, कामाच्या प्रती काय इमानदारी असते. आज त्यांचे आई वडील या ठिकाणी आलेले आहेत. एप्रिलचा महिना होता. पौर्णिमा नगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयामध्ये सभागृहामध्ये तो कार्यक्रम होता. मेजर शेवटी पुरुष आहे. करंदीकर मॅडम त्यांच्या हैदराबादला होत्या तरीही त्या कार्यक्रमाला आल्या. मार्गदर्शन झालं. तुम्ही ढाकणीकर महाराजांचं या ठिकाणी सांगितलं. महाराजांनी 150 कविता लिहिल्याच, 150 ज्याचं लेखन मी केलंय. पटत असतील तर टाळ्या वाजवा, पटत असतील तर. मी आताच म्हणत नाही, महाराजांनी लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी कुठला धर्म स्वीकारावा, धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनीच आपल्याला दिलं. पण आपण गुलामीमध्ये होतो. अशा माणसांना काहीतरी वेगळं सांगितलं ते आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि धर्मांतराचं खरं बंड मुक्ता साळवेनी केलं. म्हणून लक्ष देऊ नाही का, अथांग विचार तुझे हे मुक्ता, अथांग विचार
तुझे हे मुक्ता रहस्य कळाले धर्माचे. धर्म नसलेली आम्ही माणसे, आम्ही कोणत्या धर्माचे. सवाल असा उभा केलास तू, तुकडे झाले मेंदूचे. मेंदू असून डोक्यामध्ये कधी पिकतील डोके लोकांचे. तुझी इच्छा पूर्ण केली, तुझी इच्छा पूर्ण केली. बंद केले धर्मांतराचे, तुला अपेक्षित न्याय हवा होता. ऋण आहेत कोटी कोटी माझ्या भीमाचे. म्हणून आपण धर्मांतर झेंडा हा प्रश्न सध्या वादातच आहे. तत्वज्ञान स्वीकारावं आणि त्याप्रमाणे आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या तत्वज्ञानानं तुम्ही सुद्धा वाघासारखं जगावं. आणि अण्णाभाऊंनी सांगितलेला स्वाभिमान फक्त एका वाक्यातच सांगतो. अरे स्वाभिमान काय होता इथल्या मातीला विचारा. साहित्यिक सांगतात की अण्णाभाऊने या व्यवस्थेला काही मागितलं नाही. पेन नाही, वही नाही, टेबल नाही, खुर्ची नाही. त्यांनी सांगितलं तू मागणाऱ्याची जातच नाहीस, तू या विश्वाचा निर्माता आहेस. तू गुलाम नाहीस. मांडी खालची माती खाली, पण कुणाला काही मागितलं नाही. साहित्यिक सांगतात पुस्तकातून. हा स्वाभिमान इथल्या मातीला विचारा. आणि अण्णाभाऊंना शासनानं घर दिलं, पण त्या घरामध्ये सुद्धा अण्णाभाऊ रमले नाही, तो झोपडीत रमले. म्हणून त्या झोपडीलाच विचारा की अण्णाभाऊ कसा होता. झोपडी म्हणते काय सांगू बापू, अण्णाभाऊ माझा जीव की प्राण श्वासच होता. म्हणून तसा स्वाभिमान पुन्हा एकदा आपण यातून समृद्ध करूया. आणि ज्या अण्णाभाऊंच्या लेखी या ठिकाणी मंचावरती आहेत, पुरुषाप्रमाणे त्याही लढत आहेत, त्यांना या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतोय भाग्यश्रीताई करंदीकर. मी व्यासपीठाची माफी घेऊन अध्यक्षीय भाषण संपले, पण 2 शब्द साहेबांनी बोललेल्या भाषणावर थोडं त्यांनी काय त्यांचं मनोगत होते सांगतो. माझे मित्र टोंपे साहेब त्यांनी विस्तृतपणे तुमच्या पुढे मांडलं. बाबासाहेबांनी कशा पद्धतीनं धर्मांतर कृतीवेळेस काय काय त्यांनी अभ्यास केला त्याचं विशेषपणे आपल्या सगळ्यांना सांगितलं. तसंच त्यांचंही म्हणणं होतं वाघमारे साहेबांचं की मातंग समाज हा स्वतंत्रपूर्व काळामध्ये धर्मांतर झाला, इस्लाममध्ये झाला, ख्रिश्चनमध्ये झाला, परंतु नंतर आम्हाला भारतीय राज्यघटनेनं हे अधिकार दिले कोणत्या धर्मात राहायचे आज. म्हणून त्यांचं म्हणणं असं होतं की आज कोणत्या धर्मात कुणाला जायचं हा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे हा जगण्याचा, असं त्यांचा म्हणण्याचा सारांश होता. एवढंच म्हणून माझे 2 शब्द संपवतो. बहुजन मजूर कामगार आघाडी अण्णाभाऊसाठी जन्मशताब्दी व्याख्यानमाला 2020-2021 भव्य सांगता समारंभ व्याख्यान 12वे. उद्घाटक प्राचार्य डॉक्टर SP घुंगरवार, प्राचार्य वसंतराव नाईक महाविद्यालय बसरली. अध्यक्ष माननीय बारा वाघमारे, संस्थापक अण्णाभाऊसाठी पीपल्स फोर्स. यूट्यूब चॅनल संपादक संजय कुमार गायकवाड, CL कदम साहेब. समाजहितासाठी चांगले काम करावे. चांगले काम केल्याने समाजात मान सन्मान मिळतोच आणि मेल्यावरही समाजात सन्मानानेच आठवण काढतात. बोलणार आहे. We would like to thank you everyone for coming this program of Dr. Annabhau Sathe birth century. We promise to you all next year also we will organize program. मला सगळ्यांना आभार माना वाटते मला की सगळेजण आमच्या प्रोग्रामला उपस्थित राहिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाघमारे सरांचे मी खूप खूप आभार मानते. त्यांनी हे मंच म्हणजे स्त्रियांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि एक विश्वास दाखविलेला आहे. महिला सुद्धा एक चांगल्या कार्यकर्त्या होऊ शकतात व समाजामध्ये प्रबोधन करू शकतात. आज इथं जमलेले 100% पुरुषांमध्ये फक्त 20% महिला इथं अवेलेबल आहेत. आणि एक बोलत होते एक महिला म्हणून, जेव्हा समजा एक मुलगी किंवा बरेचसे नाते असतात, एका वडिलांची समजा मी मुलगी आहे, बहीण आहे, परत पत्नी आहे, परत आई आहे, अजून सगळ्या काही जबाबदाऱ्या मी पार पाडताना आपल्याला सामाजिक भान राहिलं पाहिजे. समाजासाठी काहीतरी कुठंतरी केलं पाहिजे. घरातली तर जबाबदारी जिंदगीभर आपण करणारच आहोत, परंतु समाजासाठी आपण काय करतो काय नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी 2 शब्द बोलून इथंच कार्यक्रम संपायला जाहीर करते आणि सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानते. त्याचं या व्याख्यानमालाची सांगता होती. गेल्या वर्षभरापासून 2020 ते 2021 असे सलग 11 व्याख्यानमाला या बहुजन
कामगार आघाडी व अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे आणि आज हा 12वा पुष्प या कार्यक्रमाचे व्याख्यानमालेचे या ठिकाणी संपलेले आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं वैचारिक लेवलवर हे मंथन झालेलं आहे. अण्णाभाऊ साठेंचे विचार तळागाळात सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम या पीपल्स फोर्सच्या माध्यमातून होत आहे. ही आनंदाची बाब आहे की अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने तळागाळापर्यंत जे काही उपेक्षित लोक आहेत, कामगार आहेत, अशापर्यंत हा विचारदान अत्यंत गरजेचं आहे. ही भावना मुळामध्ये या व्याख्यानमालेची होती आणि या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मला असं वाटतं की अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुंदर हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि अण्णाभाऊचे विचार, फुले आंबेडकरांचे विचार हे तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम या व्याख्यानमालेच्या माध्यमातून झालेलं आहे. आज जो या ठिकाणी आपण व्याख्यानमालेचा कार्यक्रम घेतलेला आहे, तर याविषयी 2 मिनिटांमध्ये समाजाला काय सांगणार आहात? सर, मी एकच सांगेल की अण्णाभाऊ पीपल्स फोर्सच्या माध्यमातून जे वर्षभर व्याख्यानमाला चाललेली आहे त्यामधून भक्त तयार न करता अनुयायी तयार करण्याचं काम पीपल्स फोर्सने केलेलं आहे आणि हे 12 वाघमारे जे संस्थापक अध्यक्ष आहे त्यांनी एकट्याने हा विडा उचलला आणि काम करत राहिले. या प्रसंगी असंच म्हणेल की अकेला ही चलाता मंजिले राह पर लोग आते गए कारवा बनता गया आणि अशाच पद्धतीनं अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचं काम आज सांगता कार्यक्रमापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात चालेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. सर नमस्कार. आपण प्रत्येक जागी एक उद्घोषणा चांगल्या प्रकारे करता आणि आतापर्यंत तुम्ही हे एकच नाही कार्यक्रम तर अनेक कार्यक्रम आपण पाहिलेत, पण त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला हे आज जे अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी व्याख्यानमाला ठेवली आहे याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम सर्वांना जय लवजी, जय भीम. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा काळ असतानाही गेल्या वर्षभरापासून अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स बहुजन मजूर आघाडी जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने शिडको नांदेड परिसर आणि परिसराच्या बाहेर अनेक व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. त्यात 11 व्याख्यानं आयोजित केली होती. महाराष्ट्रातील अनेक ख्यातनाम विचारवंतांनी यात आपले विचार गुंफले होते. ते अनेक विचार समाज बांधवांना पचलेले आहेत, रुचलेले आहेत आणि आज या भव्य व्याख्यानमालेचा 12वं पुष्प म्हणजे ही भव्य सांगता समारंभ होता आणि या कार्यक्रमाचं निवेदन संचलन करीत असताना एक गोष्ट आपणास प्रामुख्याने सांगावी वाटते की अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स ही संघटना कुठल्याही सामाजिक चळवळीच्या संदर्भानंच आहे. ती कुठल्याही राजकीय चळवळीच्या संदर्भानं नाही आणि राजकीय चळवळीचं एकही पाऊल त्याच्यातून कुठलंही सिद्ध होणार नाही. तेव्हा एक स्वाभिमानाकडे नेणारी चळवळ आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण चळवळ आहे आणि एक उल्लेखनीय बाब अशी की या चळवळीमध्ये पुरुषापेक्षाही महिला अतिशय पुढे आहेत. भाग्यश्रीताई करंदीकर, अरुणाताई बाबळे आणि किनीकरताई, सविताताई किनीकरताई या महिला भगिनी जसं अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून महिलांना सन्मानित केलं होतं, त्यांना नायकत्व बहाल केलं होतं, या अण्णाभाऊंच्या लेखी आज अण्णाभाऊंचं साहित्य महिलापर्यंत पोहोचत आहेत. हे सर्वात मोठं यश अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स आहे आणि खऱ्या अर्थानं फुलेंच्या, बाबासाहेबांच्या आणि अण्णाभाऊंच्या, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा विजय आहे, सन्मान आहे. सर, एखादी बिल्डिंग जर बांधायची असेल तर त्या ठिकाणी मुळवा पाया पक्का पाहिजे आणि एखादं जर समजा राजकारणी किंवा एखादा जर कार्यकर्ता घडवायचा असेल किंवा एका समाजात माणूस जर घडवायचा असेल तर त्या ठिकाणी शिक्षक हा मेन असतो, म्हणजे चांगला पाहिजे. तर आपण त्या ठिकाणी हेडमास्तर आहात, तर हेडमास्तर या नात्यातून किंवा एका अनुभवातून आपण या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या समाजाला काय सांगणार आहात? गेली 2 वर्षापासून पीपल्स फोर्सच्या माध्यमातून मी गॉडफादर म्हणून काम करतो. मी अरुणाताई बाबळे यांना जेव्हा मला फोन आला साहेबांचा तेव्हा मी अरुणाताई बाबळे यांना शहराध्यक्ष करण्यासाठी विनंती साहेबांकडे केली होती आणि चांगल्या पद्धतीनं काम आज गेली. हे जन्मशताब्दी वर्ष तर साहेबांनी एक सिंहगड रचला किंवा एक खूप मोठं काम केलं असं मला वाटते. ह्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी विषय ठेवले होते. त्या विषयाला मला एका महिन्यामध्ये त्यांनी पाचारण केलं होतं. त्या विषयाशी न्याय द्यायचं काम मी केलं. आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना घडवत असतो त्यापेक्षाही मोठं काम इथं करावं लागते असं मला वाटते. का तर विद्यार्थी ऐकतात, ते समजतात, त्यांना पाठी कोळी असते
त्याच्या माइंडची तिथं समजतात, पण काही ह्या समाजाला घडवण्याचं काम बाळा वाघमारे साहेबांनी पीपल्स फोर्सच्या माध्यमातून केलं. आणि आताच माझे मित्र गवाले साहेबांनी सांगितलं की ही पीपल्स फोर्स संघटना की कुठल्याही राजकीय पक्षाशी, कुठल्याही राजकीय पक्षाच्या गुलामगिरीला बांधलेल्या, दावणीला बांधलेली नाही आणि एक चांगल्या पद्धतीनं ही आपल्या सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत आहे. आणि आमचा म्हणजे याच्या पुढेही आम्ही आहात असेपर्यंत पीपल्स फोर्सनी कुठल्याही राजकीय फील्डला बांधू नये. आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत न्याय द्यायचा प्रयत्न करू. CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.